लपून छपून बघायची काय गरज आहे? सत्या मी जाऊ का? नाही या बाई परत का आल्या? हा मी सगळं सांगतो. अक्का तू आज जा, मी आत गेल्यावर मी जाणार नाही, सांग मला. अक्का तू आज जा, मी सगळं सांगतो तुला. अक्का तू आज जा ना, मी सगळं सांगणार तुला, सगळं काही सांगणार. जा तू आज जा जा. हा जा. बघा बघा कुठे दिसतोय का बघा देवा, आहे बघा बघा दिसतोय का, आहे का इकडे? दिसले कुठे? सत्या देवा आले. कुठे? होते मी इथे बसले होते बघा. इथे? हो असे म्हणजे असे असे पण असे होते. तू हसतोय काय? मी सांगते तुम्हाला. मी आम्हाला नाही ना दिसत आहे आता, नाही येत ना ते. रिकामा सोपा आहे तो. डॉली मॅडम काय करताय तुम्ही? तुम्ही इकडे बघा, या खुर्चीच्या मागे बघा, आहेत का? हा या खुर्चीच्या खाली बघा, या मेथीच्या भाजीत बघा, ड्रॉवरच्या खाली बघा, गालीच्या इथे तू पडद्या बाजूला कर. पडद्याच्या मागे आहेत का बघा, तिकडे लपला असेल जेव्हा. बघा ना बघा बघा इकडे डॉलीबाई पुढे दिसतो का बघा भाई आमचा? दिसले कुठे? कुठे दिसले? अहो तिकडे नाही हो. हे बघा, हे इथे म्हणजे बघा बघा म्हणजे खरंच होते इकडे असे असे इथे असे वर करून बसले होते ते. आपण आता नाहीये ना, कुठेच नाहीये देवा बाय. बघा दिसतोय का इकडे? तुम्हाला दिसले असतील ना, तुमची पाठ होती, लक्षात घ्या. नाही डॉली मॅडम, कसं आहे ना, तुम्हाला एका मोठ्या डॉक्टरची गरज आहे. तुमचा बेजा आता सरपटलाय, त्यामुळे तुम्ही मोठ्या डॉक्टरकडे जा, इलाज करून घ्या. नाही तुम्ही लवकर बरे व्हाल. हा बघा मी तुम्हाला दिवसा डोळ्या भास होत आहेत बघ. नाही माझा विश्वास नाही आहे. मला माहिती आहे की देवा इथे इथे कुठेतरी आहेत, आतल्या रूम मध्ये असते. आतल्या रूम मध्ये चेक करायचं आहे का तुम्हाला? दाखवतो ना, आतली रूम दाखवतो. जा गब्बर, रूम उघड, जरा लाईट वगैरे लाव. हा दाखवणार ना. तुम्हाला डाऊट असेल तर आतली रूम पण दाखवणार आपण. चला ना. मला आहेच डाऊट. हा मग चला ना, दाखवतो ना. मी या ना तुम्ही, या दाखवतो. हा या इकडे बघूया. हा बघा इकडे आहे का बघा. दिस इज देवा रूम बेड. हे बघा कुठे दिसतोय का बघा, इकडे तिकडे. मी तुम्हाला खरंच सांगते हो, मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. आपण नाही ना पाहिलंय. तुम्ही जपान पाहिलंय? जपान नाही, पण आहे ना. आहे काय? हा कसं आहे मॅडम, कधी कधी जे आपल्याला दिसतं ते प्रत्यक्षात नसतं, पण प्रत्यक्षात जे नसतं ते कधी कधी असतं. मग हे असतं नसतं, मग ते कळला काय तुम्हाला? नाही. मग शोधा ना, तुम्ही पण शोधा ना. बघा ना इथे दिसतोय का, पडद्याच्या मागे, या अशा फोटोच्या मागे. दिसले? कुठे? सत्या दिसले. कुठे कुठे दिसतंय? आपण तिकडे जाऊन बघूया. या या तुम्हाला दिसतोय का बघूया. हा या इथे बघा, दिसतोय का? इथे आहे का? इकडे असे उभे होते ते. असे असे कसे उभे असतील? आपण बघतोय मी इकडनं असं बघत होतो. तुम्ही याच्या मागे आहे का बघा, याच्या खाली इकडे कुठे? सत्या हा इकडे कुठे आहे दाखवा. तिकडे उभे होते, तिकडे उभे होते. होते? कोणच नव्हतं इथे, कशा काय उभे असतील? काय पण सांगता तुम्ही मॅडम. ते बेडच्या खाली आहेत. नाही बेडच्या खाली नाही. बेडच्या खाली नाही. बेडच्या खाली आहेत. बेडच्या खाली नाही. ते इकडे आहेत. हा बेडच्या खाली नाही. बेडच्या खाली बघा, आहे का बघा बेडच्या खाली? बेडच्या खाली नाहीये बेडच्या खाली. हा बघितलं आहे का? हा तुमचा देवाबाई जपान आहे का बेडच्या खाली? नाही ना मॅडम, तेच सांगतोय तुम्हाला कधीपासून, तुम्हाला ते पटत नाही. कदाचित तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल, मलाच भास होत असतील. असेल असेल, तसा पण असेल. हा तुमचं काय इम्पॉर्टंट काम होतं आपल्याला सांगा ना, आपण मस्त उरकून टाकतो. कसा? नाही सॉरी, मी तुम्हाला उगाच त्रास दिला. मला दिसतंय ते होते. भास होत आहेत मला.
सगळीकडे तुम्ही दिसताय. तुमचे मला भास होत आहेत ना, म्हणून लोक मला वेड्यात काढायला लागलेत आता. तुम्हाला काय फरक पडतो म्हणा. मलाच आपलं असं वाटत असतं की तुम्ही आहात. आणि आणि जरी असलात खरी तरी काय फरक पडणार आहे. होतात माझ्यासाठी तुम्ही नाही. काय तर म्हणे मित्र आहे मी तुमचा, डॉलीबाई तुम्हाला जेव्हा कधी पाहिजे मी तुमच्या मदतीला धावून येणार, हे असं. आणि जेव्हा मला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे तेव्हा तुम्ही कुठे नाही, निघून जाता कुठेतरी. जा, भास आहात तुम्ही, भास. जा. हॅलो. ए, बंद झाली की नाही तुझी लेक्चर्स? ही करू बंद? काय रे तुझी एवढी हिंमत? पुन्हा जर फोन केला ना तर तुला असा गायब करीन ना की तुझा बाप पण शोधू शकणार नाही तुला. हे बघ. ए, तू आवाज कमी करायचा. देवाने 2 कान दिलेत आणि 1 तोंड दिलंय, तेव्हा बोलायचं कमी आणि ऐकायचं जास्त. हे बघ, आता हा देवा डॉलीबाईन बरोबर आहे आणि डॉलीबाईंची शिकवणी तशीच सुरू राहणार आहे. आयुष्यभर आपण डॉलीबाईंकडे शिकायला जाणार आणि आयुष्यभर डॉलीबाई आपल्याला शिकवत राहणार आहेत. जा, तुला काय करायचं ते कर. हा, डॉलीबाई तुमचा फोन. डॉलीबाई, आपल्याला माहिती आहे आपली चूक झाली, आपल्याला माफ करा ना. सॉरी. डॉलीबाई, आपण म्हंटल ना आपली चूक झाली, हो आपल्याला माफ करा ना. सॉरी. डॉलीबाई, ऐकून तर घ्या. डॉलीबाई, आपण ना तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट घेऊन आलोय. काय तुमचं गिफ्ट? मला नाही आवडत श्रीखंड. डॉलीबाई, हे स्पेशल श्रीखंड आहे. हा, काय स्पेशल तुमच्या या श्रीखंडात? डॉलीबाई, जेवढं तुम्ही भडकाल ना तेवढं श्रीखंडानं एकदम गोड होत जातं. हा, डॉलीबाई, श्रीखंड लई गोड आहे. ए भाई, अरे आहे कुठे तू? कधी बघता शोधतोय आम्ही तुला. नाहीतर काय. अरे केसचा निकाल लावायचा तर जज काय बस झालंय. आईला हा भाई तर काय आपला ऐकतच नाही. ए देवा, अरे आपण केस जिंकलोय. हे आता तर सेलिब्रेशन झालंच पाहिजे. हा, आई किती दिवस मेहनत घेत होतो आपण, आता नाचो. ए भाई, काय झाला तुझा तुझा फ्यूज का असा ऑफ आहे? उद्या तारीख काय माहितीये? काय आहे? थांब. उद्या 30 तारीख, हा, मग काय आहे उद्या? सोमवार. अरे आई शपथ, अरे आपण कसा काय विसरलो. हा हा, लक्षात आलं भाई. अरे काय, मला पण सांगा ना. अरे पांडे, अरे तो विसरला. अरे उद्या आपल्या राधाबाईचा बर्थडे आहे. आपल्याला वाटलं तुमच्या लक्षात असेल. अरे भाई बस काय, लक्षात असणारच ना. उद्या आहे ना बर्थडे. अरे भाई तू तर डबल खुश असला पाहिजे, डबल धमाका. हा भाई, आपण ना उद्या पार्टी करायची.
हे आता ना आपल्याला फुल प्लॅनिंग करायला लागणार आहे हं? अरे येड्यात का तुम्ही? अरे जर तुम्ही पार्टी ठेवली तर राधा येईल का? आणि जर राधा आली तरी आपल्याला येता येईल का? अरे आपल्याला किती वाटलं ना तिला भेटावं ना, तर तिला आपलं तोंड बघायची इच्छा पण नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, अरे ती आपल्याला बाप पण मानत नाही. जाऊ दे. आई किती इन्स्ट्रक्शन्स देशील आई? अगं मी पहिल्यांदा गाडी चालवणार आहे का इतक्या लांब? मी आणि कबीर दोघंही येतोय. दोघच म्हणजे आणखीन कोणाला घेऊन यायचंय? देवाचा काय संबंध? मी आणि कबीर येतोय तुला भेटायला. खरं तर मला देवाबद्दल तुझ्याशी बोलायचंय, पण सविस्तर नंतर बोलेन. आई प्लीज भेटल्यावर बोलेन. हो ठेवू फोन? आई मला काम आहेत ग. हो हो ठेव. या बाय. सी यू. मॅम कबीर आई बस ना जरा प्लीज. आपल्याला अर्जंट आईला भेटायला जायचंय आणि तू माझ्या बरोबर येतोयस. मला नाही होणार पॉसिबल. माझं एक महत्वाचं काम आहे. एवढं काय महत्वाचं काम आहे तुझं? पण किती दिवस झाला तू आईला भेटला नाहीयेस? ती किती मिस करते तुला. आय डोंट वॉन्ट एनी रिझन्स. तू माझ्या बरोबर येतोयस. हा राधा इथे एकटीच असेल ना, तिला काय सांगायचं? ऍक्च्युली मी तिला सांगितलं होतं की मी माझ्या पर्सनल कामासाठी पुण्याला जाणार आहे म्हणून. माझ्याकडे ड्रायव्हर नाहीये म्हणून तू येतोयस असं मी तिला सांगेन. राधा हे काही रिझन नाहीये. प्लीज मी तिला हे सांगूच शकते. अरे देवा, आता कसं सांगू आई मी तुला? उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. किती दिवसांपासून मी या दिवसाची वाट पाहत होतो. नाही, प्लॅन कॅन्सल होता कामा नये. आता मलाच काहीतरी आयडिया करावी लागणार. तू एक काम कर, हे लिस्ट घे, हे सामान आणणं प्लीज. ह्याच्यातल्या काही वस्तू आहेत आणि आईसाठी घेऊन जायच्या. काय करायचं काहीच सुचत नाहीये. येस देवा, आज पहिल्यांदा आपण राधाचा बर्थडे साजरा करू नाही शकत. असं कधीच झालं नव्हतं. खरंय अक्की, काय नाही केलं आपण राधाबाईच्या बर्थडेला. तिला जे पाहिजे ते सगळं आणून द्यायचं. लय लाड करायचो आपण तिचे. आपला बेजाच काम करत नाही आता. हे असं नाही चालायचं. त्याला ती प्रत्येक बर्थडेला आपल्याला गोडा गोडा करून आपल्या पाठीवर बसायची आणि संपूर्ण बंगल्याला फेऱ्या मारायला लावायची. हा, पण पहिलं चॉकलेट आपल्यालाच द्यायचे. एका बर्थडेला मला काय बोलली होती माहितीये? मनीष काका, मला गिफ्ट काय पाहिजे माहितीये? मला कोर्टात यायचंय, कोर्ट बघायचं. तर तिला नाही कसं सांगणार. गेलो घेऊन कोर्टात. तिकडे म्हणते मला जज अंकलच्या बाजूलाच बसायचंय. रडून रडून अख्खं कोट डोक्यावर घेतलं होतं तिला आवडता आवडता माझ्या नाकी नऊ आले होते. अजूनही तेवढीच हट्टी आहे रे आपली राधा. हा, पण तेवढीच समजूतदार पण आहे. एकदा ढगाकडे बोट दाखवत आपल्याला विचारलं तिने, अरे सत्या काका हे ढगात काय आहे? आपण सांगितलं ते स्टार आहेत, चंद्र आहेत, चांदणे आहेत, तारे आहेत. आपल्याला लगेच म्हणाली ते तिकडे कसे काय गेले आणि ते खाली कसे नाही पडत. आता आपण काय सांगणार? आपली पुरती विकेट गेलेली. आपण टोकून दिला. आपण सांगितलं माणूस मेला ना की त्याचा स्टार होतो, तो तारा बनतो. लगेच तिने आपल्याला विचारलं, सत्या काका तुझी आई कुठे? आपण सांगितलं ती पण तारा बनली, ती स्टार झाली. लगेच राधाबाई आपले डोळे पुसायला लागली.
म्हणाली सत्या काका रडू नको, मी देवबाप्पाला सांगेन आणि तुझ्या आईला परत घेऊन येईन. आपण आपल्या आईला बघितलं पण नव्हतं, पण त्या दिवशी राधाबाई आपली आई बदली. तिने आपलं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं, आपल्याला तोपटत होती. त्यानंतर आपण रोज रोज संध्याकाळी बाहेर बसायचो आणि मग स्टार बघायचो, तारे बघायचो. आपल्या आपण पहिल्यांदा जेव्हा राधाला पाहिलं ना, शपथ, आपल्याला ना जाम भीती वाटत होती तिला हात लावायला. हे उरूसचे हात, हे छोटे छोटे पाय, जे आपण तिला पहिल्यांदा हातात घेतलं ना, आपल्याला ना आपली आई आठवली. एकदम सेम टू सेम डोळे तिचे. अक्कानी ना आपल्या हातात तिला दिलं. आपल्याला ना तिला पकडायलाच खूप भीती वाटत होती. काय सांगू, तिने आपलं बोट एवढं गच्च पकडलं ना, कदाचित मनात म्हणत असेल, हा हा आपला बाप आहे. एकदा आपण ना त्या नदीवर गेलो होतो फिरायला, पिकनिकला. राधाला त्या नदीच्या पुलावर ना चालत घेऊन जात होतो आपण. आपल्याला आपल्या छातीत ना जाम धडधड होत होती. आपण ना राधाला म्हटलं, राधा आपला हात अजिबात नाही सोडायचा. राधा म्हणाली, अरे बाबा मी तुझा हात सोडीन रे, पण तूच माझा हात घट्ट पकड. तू माझा हात कधीच सोडणार नाहीस. पण बघा ना, आपला हात एका झटक्यात सोडून गेली आपली राधा. आपला हात रिकामा हात, एका बापाचा रिकामा हात. देवा, अरे देवा, ये कबीर. कॉलर, काय झालं? तुम्ही असे एकदम शांत का बसलाय? नाही बोल ना कबीर बाबा, काय? ऍक्च्युली देवा, एक प्रॉब्लेम झालाय. तुझा पण हं? बोल ना, काय झालंय बोल ना तू. म्हणजे माझा जो प्रॉब्लेम आहे ना, तो फक्त तूच सॉल्व्ह करू शकतोस देवा. अरे नाही कबीर भावा, ऑलरेडी आपणच टेन्शन मध्ये आहोत रे. हो का? हे कबीर बाबा, आपण ना मजा करत होतो रे. बोल ना, अरे तुझं टेन्शन ते आपलं टेन्शन. बोल काय करायचं? मला ना एक पार्टी प्लॅन करायची. अच्छा अच्छा, मग डॉलीबाईंना सांगायचं काय? हा आपण आत्ता सांगतो. अरे काय तू पण. नाही नाही, मॅमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग म्हणजे मला जी पार्टी प्लॅन करायची ना, ती एकदम स्पेशल करायची. पण ते कळत नाही नक्की काय करायचं, कारण का आधी मी असं काही मोठं प्लॅन केलं नाहीये ना. अरे आपण आहे ना, आपण करू ना सगळं अरेंज. तू बोल ना भाई, बोलला ना, तुझं टेन्शन ते आपलं टेन्शन. बोल कबीर बाबा, कसली पार्टी आहे? हा, राधाची बर्थडे पार्टी. राजाचा बर्थडे तुला हा माहितीये? अच्छा, उद्या आहे तिचा बर्थडे? हो, आणि ती पार्टी ना एकदम स्पेशल करायची आहे मला. पण त्यासाठीच नक्की काय करायचं ना हे कळत नाहीये. तुमची दोस्ती एकदम सॉलिड आहे, आवडला आपल्याला. अरे एक नंबर फ्रेंड्स आहात तुम्ही. तुला तिचा बर्थडे पण माहितीये? वा, खरंच यार तू सॉलिड आहे कबीर. हो तर म्हणजे माझी खास मैत्रीण आहे ना ती, सो मला तिचा बर्थडे माहिती नको का? बाय द वे, तुम्ही सगळे याच पार्टीला, पण एक हेल्पही हवी आहे. म्हणजे ती पार्टी स्पेशल बनवण्यासाठी ना मला तुमची मदत हवी आहे. अरे काय करायचं माहितीये, सकाळी ती उठली ना की तिचं औक्षण करायचं आणि तिला जे पदार्थ आवडतात ना सगळे तिला खायला घालायचे. मला सांग किती वाजता यायचंय, मी सगळं घेऊन येते. सांग सांग. हो हो अक्का, हो हो. कबीर तुला काय पाहिजे बोल, आपण एका मिनिटात आणून देतो. सांग. हा, हे बघ, मला हे माहितीये की राधाला वडील नाहीयेत.